Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain a very important topic, that is refrigerator. Construction and working of refrigerator. After considering heat engine, in previous video we had seen the principal construction and working of a heat engine, types of heat engine, thermal efficiency of heat engine. Now, after considering the heat engine, we have to consider here a refrigerator. Again, construction and working of refrigerator. Now, before considering this part, we know that in natural way, heat flows from a body at higher temperature to body at lower temperature. Heat ही नेहमी हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडी कडे फ्लो होत असते किंवा बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. सो द क्वेश्चन कॅन बी रेज, कॅन वी ट्रान्सफर द हीट फ्रॉम अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर? Later on we have to consider the second law of thermodynamics. So according to one of the statement of second law of thermodynamics given by Rudolf Clausius, that is, it is impossible to transfer the heat from a body at lower temperature to body at higher temperature without doing the external work done. आपल्याला जर heat transferच करायची असेल from cold body to hot body, तर आपल्याला external work done करावं लागतं. Without doing work done, we can't transfer the heat from cold body to hot body. Natural tendency of heat is, according to natural law, is heat always flow from body at higher temperature to body at lower temperature. Heat ही नेहमी hot body कडून cold body कडे flow होते, हे natural law आपल्याला माहिती आहे. तो आपण एक्सपिरियन्स हे करतो. मग आपल्याला जर हीट ही उलट फ्लो करायची असेल, कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे आपल्याला हीट फ्लो करायची असेल, तर रुडॉल्फ क्लॉसियस यांच्यानुसार त्यांनी जो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम अ बॉडी at lower temperature to body at higher temperature without doing the external work done. आपल्याला जर हीट फ्लोज करायची असेल बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर, तर त्यासाठी आपल्याला वर्क करावं लागेल, वर्क डन करावं लागेल. आणि हेच प्रिन्सिपल या रेफ्रिजरेटर मध्ये वापरलेलं आहे. इथे पण हीट आपण फ्लो करतो कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या घरी रेफ्रिजरेटर असतं, फ्रीज ज्याला आपण म्हणतो. या रेफ्रिजरेटरचा वापर आपण डेली यूज मध्ये करतो. त्यामध्ये काय असतं, नेमकं कशी हीट फ्लो केलं जातं, ते तुम्हाला या टॉपिकचा स्टडी केल्यानंतर कळेल. मला सगळ्यात पहिले रेफ्रिजरेशन कशाला म्हणतात? रेफ्रिजरेशन इज द प्रोसेस ऑफ कूलिंग ऑफ स्पेस ऑर ऑब्जेक्ट. आपण फ्रीजच्या आतमध्ये जे कंपार्टमेंट असतं, ती एक स्पेस झाली, त्या स्पेसला आपण कूल करतो, किंवा त्या रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या वस्तू त्यांना आपण थंड करतो, कूलिंग करतो, त्यालाच आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. म्हणून मग पहिला पॉइंट लक्षात ठेवा, व्हॉट डू मीन बाय रेफ्रिजरेशन? इट इज सिम्पली द प्रोसेस ऑफ कूलिंग द स्पेस ऑर ऑब्जेक्ट. त्यानंतर रेफ्रिजरेटर ऍक्च्युली करतं काय? जसं हीट इंजिन काय करतं, तर हीट इंजिन ही सोर्स की जो हीट सप्लाय करतो, जो हायर टेम्परेचर वर असतो, म्हणजे हीट इंजिन मध्ये हीट जी आहे ती हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे ट्रान्सफर केलं जातं. इथे रेफ्रिजरेटर पण एक हीट इंजिनच आहे, पण इट वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. हीट इंजिन मध्ये हीट जी फ्लो होते ती हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडी कडे, इथे जी हीट फ्लो होते ती कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडी कडे. मग आता इथे बघा, दुसरा जो पॉइंट आपण कन्सिडर केलाय की रेफ्रिजरेटर मध्ये ऍक्च्युली हीट कुठून घेतल्या जातं, कुठून एक्सट्रॅक्ट करणे म्हणजे घेणे, कुठून ऍब्सॉर्ब केलं जातं? फ्रॉम द कोल्ड रिजन. आणि कुठे दिलं जातं? टू द सराउंडिंग विच इज जनरली हॉट दॅन द inner space.
म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे की रेफ्रिजरेटर एक्सट्रॅक्ट द हीट फ्रॉम अ कोल्ड रिजन अँड डिलिव्हर इट टू द सराउंडिंग. मग जनरली हे जे रेफ्रिजरेटर असतं, आपण जर आपल्या घरच्या रेफ्रिजरेटरची मागची बाजू बघितली आपण, तर त्याला एक वायर मेश असतं, मेटल वायर मेश. तर तो एक स्ट्रक्चर आहे याच्यात, अलॉंग विथ द कॉम्प्रेसर, एक्सपान्शन वॉल, कंडेन्सिंग ट्यूब, रेफ्रिजरेंट, हे सगळे त्याचे पार्ट आहेत. तेच आपल्याला आता इथे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये डिस्क्राइब करायचं आहे. हे सगळं आपण कन्स्ट्रक्शन बघतोय की इथे हे रेफ्रिजरेटर कशाने बनलेलं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचा त्याचा पार्ट म्हणजे कॉम्प्रेसर, which is act as a working substance. So it consists of compressor. This is the compressor. त्यानंतर an expansion wall. This is the expansion wall. Then a tube which is a close to both ends, which carry the coolant, the particular liquid which is called as the refrigerant. Then part of the tube is outside, it means it is present in a surrounding, and part of the tube that is inside the refrigerator. Inside the refrigerator, here with the tube which is present inside the refrigerator, it has a low temperature and low pressure, and the tube which is present outside the refrigerator, that is in a surrounding, it has a high temperature and high pressure. प्रेशर कशाच्या बाबतीत, हे जे रेफ्रिजरंट इथून फ्लो होतं त्याचं प्रेशर इथे त्यांनी कन्सिडर केलंय, त्याचं टेम्परेचर त्यांनी घेतलेलं आहे. मग पार्ट ऑफ द ट्यूब in the region which is to be cooled at lower temperature and at lower pressure. जे रिजन आपल्याला, जे स्पेस आपल्याला कूल करायचं आहे त्यामध्ये असणारी जी ट्यूब असते त्याचं टेम्परेचर पण कमी असतं आणि त्याच्या आतमध्ये फ्लो होणारं जे फ्लुइड आहे, जे लिक्विड आहे ते लो प्रेशरला असतं. त्यानंतर अदर पार्ट ऑफ द ट्यूब इज एक्सपोज टू द सराउंडिंग. हा याचा अर्धा जो भाग आहे हा सराउंडिंगला एक्सपोज असतो, अर्धा जो भाग असतो तो रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये असतो. जी ट्यूब रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये आहे त्या ट्यूबच्या आतमध्ये फ्लो होणारं फ्लुइड जे आहे, जे कूलंट म्हणून ऍक्ट होतं, जे हीट कॅरी करतं, त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर लो असतं. आणि जी ट्यूब सराउंडिंगला एक्सपोज केलेली आहे तिथे त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर तिथे हाय असतं. त्यानंतर या कॉम्प्रेसर मध्ये जे फ्लुइड असतं ते फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन. हे फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन रेफ्रिजरंट, कूलंट म्हणून ऍक्ट होतं. हे कूलंट या दोन्ही ट्यूबच्या आतमधून फ्लो होतं, कोल्ड रिजन मधून पण आणि हॉट रिजन मधून पण फ्लो होतं. आता हे कूलंट हॉट रिजन म्हणजे कोल्ड रिजन मधून फ्लो होत असताना जी हीट ते ऍब्सॉर्ब करतात, एक्सट्रॅक्ट करतात, त्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. त्यामुळे सर्टन लिक्विड जे आहे त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि त्याच्या त्या दोन फेज, लिक्विड आणि वेपर्स, ह्या फेज नेहमी इक्विलिब्रियम मधून त्या ट्यूब मध्ये फ्लो होतात. पुन्हा एकदा बघा, रेफ्रिजरेटर मध्ये आपल्याला सगळ्यात पहिला पॉइंट सांगायचा आहे रेफ्रिजरेशनचा. इट इज सिम्पली द प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस ऑर ऑब्जेक्ट. त्यानंतर रेफ्रिजरेटर नेमकं काय करतं, एक्सट्रॅक्ट हीट फ्रॉम द कोल्ड रिजन अँड डिलिव्हर इट टू द हॉट रिजन, दॅट इज द सराउंडिंग. त्यानंतर हे जे रेफ्रिजरेटर असतं हे मेनली कशाने बनलेलं असतं, तर कॉम्प्रेसर आहे, एक्सपान्शन वॉल आहे, क्लोज ट्यूब आहे आणि त्या ट्यूबच्या आतमध्ये असणारं फ्लुइड विच इज कॉल्ड ॲज अ रेफ्रिजरंट, ज्याला आपण कूलंट म्हणतो. त्यानंतर या ट्यूबचा अर्धा भाग जो आहे तो त्या रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये असतो, अर्धा भाग हा सराउंडिंगला एक्सपोज केला असतो. सो पार्ट ऑफ द ट्यूब इज इन द रिजन विच इज टू बी कूल्ड. ज्या भागाला आपल्याला थंड करायचं आहे त्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला हे क्लोज ट्यूब ठेवायचे असते, ज्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हे लो असतं. आणि दुसरा जो पार्ट आहे ट्यूबचा तो सराउंडिंगला एक्सपोज केलेला असतो की जिथे त्याचं प्रेशर जे आहे आणि टेम्परेचर जे आहे ते कसं असतं, हाय. त्यानंतर या ट्यूब मधून फ्लो होणारं जे फ्लुइड आहे ते असतं फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन, की जे रेफ्रिजरंट म्हणून ऍक्ट होतं.
आता या कोल्ड आणि हॉट रिजन मधून ते फ्लो होत असताना इथे लिक्विडचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होतं, वेपर्स मध्ये होतं आणि पुन्हा हाय प्रेशर मधून गेल्यानंतर त्याचं पुन्हा लिक्विड मध्ये ते कन्व्हर्शन होतं. तर ह्या दोन ज्या फेज आहेत लिक्विड आणि वेपर फेज ह्या इक्विलिब्रियम मध्ये तिथे राहतात. Now after considering the construction, now we have to consider the working of refrigerator. How heat that gets flow from cold region to the hot region. Again we can consider the flow diagram, energy flow diagram, where the energy flows from cold region to the hot region, which is opposite to that of the heat engine. Here is a energy flow diagram. Again we have to consider the two region. इथे आपण सोर्स आणि सिंक कसं म्हणतोय, इथे आपण कोल्ड रिझर्वायर आहे, हॉट रिझर्वायर आपण म्हणतोय की इथे हीट जी आहे ही कोल्ड रिजन पासून घेतल्या जातं आणि ती हॉट रिजनला डिलिव्हर केल्या जातं, पाठवल्या जातं, दिल्या जातं. मग याला करण्यासाठी आता आपण बघितलं अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, it is impossible to transfer the heat naturally from cold body to hot body. So for that we have to perform certain external work done. म्हणून मग इथे बघा आपल्याला वर्क करावं लागतं. जी काही हीट कोल्ड बॉडी कडून हे वर्किंग सबस्टन्स घेतं त्याला हॉट बॉडी पर्यंत पाठवण्याकरिता आपल्याला एक्सटर्नल वर्क करावं लागतं. मग काय बघा, तर पहिला पॉइंट आपण घेतलाय, heat extract from a cold reservoir and it is supplemented by mechanical work done. ही तशीच्या तशी ट्रान्सफर होत नाही, याला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला पुन्हा काय ऍड करावं लागतं, तिथे मेकॅनिकल वर्क करावं लागतं. म्हणून इथे दिलाय हीट एक्सट्रॅक्ट फ्रॉम अ कोल्ड रिझर्वायर इज सप्लिमेंटेड बाय मेकॅनिकल वर्क. आणि हे मेकॅनिकल वर्क कोण करतं, द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रेफ्रिजरेटर, दॅट इज कॉम्प्रेसर. अँड टोटल एनर्जी इज रिजेक्टेड टू द हॉट रिझर्वायर. आपल्या फ्रीजचा मागचा जो भाग असतो जनरली तिथे हीट ही डिलिव्हर केला जातं, ट्रान्सफर केला जातं, ज्याला आपण म्हणतो रिजन विच इज प्रेझेंट इन अ सराउंडिंग. मग या कॉम्प्रेसर मध्ये असणारे जे लिक्विड आहे हे पाठवल्या जातं, दॅट इज ज्याला आपण कूलंट किंवा रेफ्रिजरंट म्हटलं. हे फ्लुइड त्या जे पाईप असतं त्या पाईप मधून पाठवलं जातं, म्हणजे कॉम्प्रेसरच्या आतमध्ये असणारे जे नोझल आहे त्या नोझल मधून त्याला पाठवलं जातं. ते एक्सपांड होतं कोणत्या रिजनला, की जी ट्यूब त्या रेफ्रिजरेटरच्या आतल्या भागाला आहे. सो फ्लुइड passes through the nozzle and expand into the low pressure area. हे लिक्विड त्या नोझल मधून जात असताना रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये असणाऱ्या ट्यूब मध्ये पास होत असताना एक्सपांड होतं ॲट अ लो प्रेशर एरिया. मग हे एक्सपान्शन झाल्यामुळे याचं कन्व्हर्शन होतं लिक्विड इनटू द गॅस आणि ते हीट फ्लो करतं त्या ट्यूब मधून. त्यामुळे हा जो गॅस आहे हा गॅस थोडा हीट होतो. जेवढं त्याच्या आतमध्ये टेम्परेचर असेल, कंपार्टमेंटच्या आतमध्ये जेवढं टेम्परेचर असेल तेवढ्या टेम्परेचरचा तो कॉन्टॅक्ट मध्ये येतो. म्हणून इथे म्हटलाय फ्लुइड टर्न्स इनटू अ गॅस अँड कूल डाऊन. द कूल गॅस इज इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ द इनर कंपार्टमेंट ऑफ फ्रीज which we have to cool it and it help to transfer the heat. जे लिक्विड त्या ट्यूबच्या आतमधून असं पाठवलं जातं तर प्रेशर चेंज मुळे एक्सपान्शन झाल्यामुळे तिथे त्याचं कन्व्हर्शन गॅस मध्ये होतं आणि हे गॅस त्याच्या आतमधून असं मूव्ह होत असताना मग तो एनर्जी तिथून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं आणि ती हीट एनर्जी मग अशा ट्यूब मधून पाठवल्या जातं बाहेर, की जी ट्यूब दुसऱ्या रिजन मध्ये दिलेली आहे आउटसाइड द रेफ्रिजरेटर. सो द गॅस इज देन ट्रान्सफर टू द कॉम्प्रेसर विच डज मोस्ट ऑफ द वर्क इन दिस प्रोसेस. मला म्हटलं जाईल याच्यामध्ये की इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रेफ्रिजरेटर इज अ compressor which act as a working substance. So this hot liquid passes
to the coil on outside of the fridge and heat is transferred to the atmosphere. Whatever the coolant that is given by that compressor that is flow through the tube. Initially that flow through the tube which is inside the refrigerator, that carry the heat, that absorb the heat and carry with themselves, and that heat is then transferred to the another part of the tube which is present outside the refrigerator or which is present inside the or in the surrounding. So this is how heat transfer that is takes place from cold region to hot region, but it is not carried out naturally. We have to perform certain work done, and that work done is given here. That work done is done by the compressor, which is the important part of the refrigerator. Now we have to consider the coefficient of performance, that is the efficiency of that refrigerator. जसं आपण हीट इंजिन मध्ये थर्मल एफिशियन्सी बघितलं की किती तो रेशो असतो, किती वर्क केलं जातं आणि किती हीट त्याने त्या रिझर्वायर हॉट रिजन पासून सोर्स पासून घेतात. इथे थोडा उलट आहे. इट इज द रेशो ऑफ हीट एक्सट्रॅक्टेड. तिथे वर्क अपॉन हीट असतं, इथे हीट एक्सट्रॅक्टेड अपॉन वर्क आहे. मग इथे इट इज द रेशो ऑफ हीट एक्सट्रॅक्टेड पर सायकल at low temperature to work required. त्या हीटला कोल्ड रिजन कडून हॉट रिजन कडे पाठवण्यासाठी आपण जे काही वर्क डन करतो तिथे हे वर्क डन आणि क्यूसी म्हणजे त्याने कोल्ड रिजन पासून ऍब्सॉर्ब केलेली हीट. म्हणून COP मीन्स कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स इक्वल टू इट इज द रेशो ऑफ that is the heat extracted per cycle at a low temperature. कारण तो हीट कुठून घेतो, कोल्ड रिजन कडून, आणि त्याला पाठवण्यासाठी त्याला ट्रान्सफर करण्यासाठी आपण वर्क डन करतो. ते वर्क डन असतं W. पुन्हा वर्क डन तेच त्या दोन हीट मधला डिफरन्स that is QH minus QC. म्हणून कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स क्वांटिटी ऑफ हीटच्या बाबतीत द्यायचं असेल तर आपण असा लिहितो QC अपॉन QH minus QC. आणि टेम्परेचरच्या बाबतीत द्यायचं झालं तर कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर TC ने रिप्रेझेंट करतो, हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आपण TH ने रिप्रेझेंट करतो. C फॉर कोल्ड, H फॉर हॉट. म्हणून मग इथे जर टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला द्यायचा झाला तर TC अपॉन TH मायनस TC, आणि क्वांटिटी ऑफ हीटच्या फॉर्म मध्ये द्यायचं झालं तर QC अपॉन QH मायनस QC. याच्यावर छोटंसं एखादं ऑब्जेक्टिव्ह किंवा छोटंसं प्रॉब्लेम आपल्याला विचारला जाऊ शकतं, किंवा हे शॉर्ट आन्सर मध्ये व्हॉट डू यू मीन बाय COP, कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. सो इट इज सिंपली whatever the amount of heat extracted from the cold region to the total work done to transfer that heat. म्हणून मग COP घेतले आपण QC upon W. इथे वर्क डन ची फक्त व्हॅल्यू ठेवली QH minus QC. हेच आपल्याला टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये द्यायचं असेल तर COP equal to TC upon TH minus TC. सारखंच आहे. इथे क्वांटिटी ऑफ हीट असेल तर Q वापरायचं, टेम्परेचर साठी आपण T वापरतो. असं तुम्हाला रेफ्रिजरेटरचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. हा लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हीट इंजिन, रेफ्रिजरेटर हे लॉंग क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जिथे तुम्हाला त्याचं डायग्राम, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असं तुम्हाला त्याला कम्प्लीटली लिहावं लागेल किंवा एक्सप्लेन करावं लागेल.